हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 2 रियल नंबरची सुरुवात आपण करणार आहे. यापूर्वी आपण चॅप्टर नंबर 1 सेट्स कंप्लीट केलेला आहे, ज्याचे आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट आपल्या या चॅनलवरती अपलोड केले आहे. होप सो तुम्ही ऑल लेक्चर्स व्यवस्थित बघितले असेल, अटेंड केले असेल. तुम्हाला जर चॅप्टर नंबर 1 मध्ये काहीही अडचण असेल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला ते डाउट्स विचारू शकतात. मी तुमचे डाउट्स सॉल्व करून देईल. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा क्वेश्चन प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल तर आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन फ्रीमध्ये मिळून जाईल. चालेल बाळांनो, आता ह्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 2 ची सुरुवात करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे रियल नंबर. यापूर्वी आपण जितकेही काही नंबर शिकलेले आहे त्या सर्व नंबरचा यूज आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर वेळ वाया न घालता लगेच आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करू. आता बाळांनो, रियल नंबरची सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ डेफिनेशन काय आहे. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. पहिले तुम्ही व्हिडिओला व्यवस्थित बघा, लिहिण्याची गडबड करू नका, पुढे व्हिडिओला फॉरवर्ड करू नका. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल, समजून घेण्याची इच्छा असेल तर मग तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओला समजत चला, बघत चला. अ रियल नंबर इज एनी नंबर दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड ऑन द नंबर लाईन. आपण यापूर्वीच्या स्टँडर्डमध्ये नंबर लाईन ड्रॉ करायला शिकलो होतो, राईट. तर नंबर लाईन तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जी काही अशा पद्धतीने दिसते, राईट. या साईडला आपण ऑल काय करतो, निगेटिव्ह नंबर ड्रॉ करतो लाईक दिस, आणि या साईडला आपण पॉझिटिव्ह नंबर ड्रॉ करतो लाईक दिस. बरोबर आहे. या लाईनला आपण म्हणतो नंबर लाईन. तर रियल नंबर म्हणजे काय? असे नंबर जे ह्या नंबर लाईनवरती ड्रॉ केल्या जाऊ शकते, लिहिल्या जाऊ शकते, रिप्रेझेंट केल्या जाऊ शकते. असे कोणतेही नंबर्स असेल त्यांना आपण काय म्हणतो, रियल नंबर. मग तुमच्या मनात प्रश्न येईल की सर, ह्या नंबर लाईनवरती आम्ही तर फक्त असेच नंबर पाहिलेले आहे, अजून कोणते नंबर आहे? तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय. ही इन्फॉर्मेशन बघा. जसं तुम्हाला सगळ्यात पहिले माहीत पाहिजे होल नंबर्स म्हणजे काय, राईट. होल नंबर्स कोणते असते बाळांनो? ज्याची सुरुवात 0 पासून होते आणि ते इन्फानाईट असतात. 0 1 2 3 डॅश डॅश, करेक्ट. त्यांना आपण म्हणतो होल नंबर. त्यानंतर नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणते असतात? ज्याच्यामध्ये फक्त 0 नाही, 1 2 3 4 ते सगळे काय असणार आहे, इन्फानाईट पर्यंत नॅचरल नंबर. त्यानंतर बाळांनो इंटेजर्स. इंटेजर्स काय असतात? जे होल नंबर्स असतात तेच इंटेजर असतात, बट होल नंबरचा निगेटिव्ह फॉर्म पण यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. जसं बघा, यांची सुरुवात निगेटिव्ह पासून होते आणि एंड जो आहे तो पॉझिटिव्ह पासून होतो. म्हणजे जितके पण होल नंबर्स आहे त्यांचं निगेटिव्ह पण अँड पॉझिटिव्ह पण हे सगळे कोणते नंबर्स आहे? इंटेजर्स. कोणते? इंटेजर्स, करेक्ट. त्यानंतर बाळांनो पुढचा एक नवीन नंबर तुमच्या समोर येत आहे. नवीन नाही म्हणणार मी, आपण 8 मध्ये शिकलो होतो हा नंबर ॲक्च्युअलमध्ये. रॅशनल नंबर. कोणता नंबर? रॅशनल नंबर. ज्या नंबर्सला आपण P/Q च्या फॉर्ममध्ये लिहितो ते सगळे नंबर्स कोणते असतात? रॅशनल नंबर. याची डेफिनेशन कशी आहे मग? नंबर्स दॅट कॅन बी रिटन इन द फॉर्म P/Q. म्हणजे Pच्या जागेवर एखादा नंबर असेल आणि Qच्या जागेवर एखादा नंबर असेल, त्या सगळ्या नंबर्सला आपण काय म्हणणार? रॅशनल नंबर. त्याचे काही एक्झाम्पल पण मी लिहिलेले आहे. जसं 1/2 असेल, -3/4 असेल किंवा 0.75. आता हे जे डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं आहे यांना पण आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर. बिकॉज याला जर आपण P/Q च्या फॉर्ममध्ये लिहिलं तर ते काही असं असणार आहे 75/100, राईट. आणि जर याला डिवाइड केलं तर याचा डेसिमल फॉर्म आपल्याला भेटेल 0.75. म्हणजे हा पण काय आहे बाळांनो? रॅशनल नंबर आहे. त्यानंतर ओनली 5. सर, हा पण रॅशनल नंबर आहे का? यस बाळांनो, हा पण काय आहे? रॅशनल नंबर. बिकॉज 5च्या अपाऊंटमध्ये काही नसतं, म्हणजे आपण 1 एज्युम करतो. दॅट इज ऑल्सो रॅशनल नंबर. देन -2, राईट. -2. मग सांगा -2 म्हणजे याच्या अकाउंटमध्ये पण काय असणार आहे? लवकर कमेंट करा, मी तुमची वाट बघत आहे. एकदम सिंपल आहे. त्यानंतर लास्ट मी एक टाईप दाखवतोय जो आपल्याला या चॅप्टरसाठी फार इम्पॉर्टंट आहे.
दॅट इज इरॅशनल नंबर. कोणता नंबर? इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे काय? जे यामध्ये येत नाही आहे, यामध्ये येत नाही. आपण याची डेफिनेशन काय शिकलो? ज्यांना आपण P/Q च्या फॉर्ममध्ये लिहितो ते सगळे कोणते आहे? रॅशनल नंबर. बट इरॅशनल नंबर कोणते? जे आपल्याला स्क्वेअर रूटमधून बाहेर काढता येत नाही. स्क्वेअर रूट म्हणजे बघा, हा जो याला आपण काय म्हणतो? स्क्वेअर रूट. यांचा स्क्वेअर रूट परफेक्ट स्क्वेअर रूट ज्या नंबरचा निघत नाही. जसं आपण 2 चा स्क्वेअर रूट काढू शकत नाही. स्क्वेअर रूट समजतात तुम्हाला? बघा या साईडला बघा, जसं मी इथं एक नंबर लिहिला 4. ओके, या रूटमध्ये आपण काय लिहिला? 4. तर 4ला आपण रूटमधून बाहेर काढू शकतो. तर किती येणार आहे? 2. बिकॉज 4 हा 2 चा काय आहे? स्क्वेअर आहे. आणि 4 चा स्क्वेअर रूट काय येतो? 2. सिमिलरली मी जर इथे 1 लिहिला तर 1 चा पण स्क्वेअर रूट काय निघतो? 1च निघतो. समजा मी इथं लिहिलं 9 स्क्वेअर रूटमध्ये, तर इथं किती येणार आहे बाळांनो? बाहेर स्क्वेअर रूटमध्ये 3. म्हणजे हे जे नंबर्स आहे या नंबरचा काय निघतोय? स्क्वेअर रूट निघत आहे. तर हे सगळे रॅशनल नंबरच आहे. कोणते नंबर आहे? रॅशनल नंबर. बट जर मी इथे बाळांनो समजा मी 5 लिहिला, काय लिहिला? 5, तर 5 चा परफेक्ट स्क्वेअर रूट निघत नाही. तो काहीतरी 2 पॉईंट समथिंग पॉईंटमध्ये येणार आहे. म्हणून जे पॉईंटमध्ये भेटत आहे त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणणार नाही, परफेक्ट स्क्वेअर रूट म्हणणार नाही. देअरफोर अशा नंबरला आपण काय म्हणतो? इरॅशनल नंबर. कोणते नंबर म्हणतो? इरॅशनल नंबर. समजा फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल, मी इथे 7 लिहिलं, तर 7चा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येईल का? नाही येणार. म्हणून हे पण काय असणार आहे? इरॅशनल नंबर. गॉट इट? चला तुमच्यासाठी 2-3 एक्झाम्पल देतो मी. तुम्ही मला सांगायचं आहे, कमेंट करून लगेच कमेंट करायची, थांबायचं नाही, वाट कोणाची बघायची नाही. मी तर 10 लिहिला, त्यानंतर 15 लिहिला, आणि त्यानंतर लास्टमध्ये एक नंबर लिहितो दॅट इज 25. तर लवकरात लवकर मला काय करायचं आहे? कमेंट करून सांगायचं आहे का हे रॅशनल आहे का इरॅशनल आहे. इथे तुमचा गेम होऊ शकतो. तुम्हाला इथे तुम्हाला काही अडचण येऊ शकते. आणि जर नाही समजलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर मला प्रॉपरली कमेंट केली, जर तुम्हाला नाही समजलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं तुमचं सोल्युशन दाखवून देईल. एक नंबर अजून तुम्हाला सांगू इच्छितो जो की तुम्हाला मदत होईल या 3 एक्झाम्पलला सॉल्व करताना, दॅट इज प्राईम नंबर. कोणता नंबर? प्राईम नंबर. माहीत आहे तुम्हाला असा नंबर, अशी संख्या जिला स्वतःने आणि 1 ने डिवाइड केलं जाऊ शकतं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, कुठे दाखवतो? ओके, इथे बघा, इथे लक्ष द्या. समजा माझ्याकडे एक नंबर आहे 2. कोणता नंबर आहे? 2. तर 2ला आपण काय करू शकतो? फक्त 2च नंबरने डिवाइड करू शकतो. एक तर 2 ने डिवाइड करू शकतो किंवा 1 ने. 1 ने आपण कोणत्याही नंबरला डिवाइड करू शकतो, डिव्हिजन होतं, हे लक्षात ठेवा. तर एक नंबर असा आहे 2 आणि एक नंबर आहे असा 1. बरोबर आहे? 2ला 2 ने डिव्हिजन आपण देऊ शकतो, भागाकार करू शकतो त्याचा, आणि 2ला 1 ने पण काय करू शकतो? भाग देऊ शकतो. त्यानंतर समजा मी इथे लिहिलं बाळांनो 4. तर 4ला बघा आपण कशाने डिवाइड करतो? सर 4ला तर 1 ने पण डिवाइड होतं, 4ला तर 4 ने पण डिवाइड होतं, आणि 4ला तर 2 ने पण डिवाइड होतं. इथं तर जास्त आलं. तुम्ही काय सांगितलं? फक्त 1 ने आणि जो नंबर आहे त्याच्यानेच डिवाइड झालं पाहिजे. आणि इथं काय झालं? 4ला तर किती सारे नंबर भेटले आपल्याला, याच्याने डिवाइड होत आहे. मग या दोघातला डिफरन्स काय? जेव्हा आपल्याकडे एक संख्या अशी आहे, एक नंबर असा आहे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. लक्षात ठेवा, त्याच संख्येने डिवाइड केलं जातं आणि 1 ने डिवाइड केलं जातं, त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर. कोणता नंबर म्हणतो? प्राईम नंबर. आणि अशी संख्या ज्याला 1 ने पण, अजून त्याच संख्येने पण, आणि अजून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग दिले जातो. चला तुम्ही मला कमेंट करून सांगा का त्या संख्येला, त्या नंबरला आपण काय